सुप्रभात राम प्रहरी. जीव शिवभावे नटला, जीव शिवभावे नटला. रोजची सकाळ मात्र तरीही रोज नवनवीन शोभा पसरविणारी. परमेश्वर हा शोभादर्शकच आहे. परमेश्वर हा शोभादर्शकच आहे. तो त्याचा तो म्हणून एकमेवा द्वितीय आहेच आहे. मात्र त्याच वेळी त्याच्या इतका अद्भुत जादूगार कुठेच कधी असत नाही व असणारी नाही. अन्यथा प्रत्येक सकाळच आजच्या प्रमाणे इतकी वेधक जीव शिव ऐक्याची झालीच नसती. प्राध्यापक महोदय, काल आपण पाहिले की, प्राध्यापक त्यांना विचारतात, महोदय काल आपण पाहिले की या ब्रह्मचक्रात किंवा संसार चक्रात जीव म्हणजे माणूस जोपर्यंत स्वतःला मी म्हणून वेगळा समजतो तोपर्यंत त्याला अमृतत्व प्राप्त होत नाही. एकदा का जीव शिवाशी सारूप्य झाला किंवा जीव जीवदशा असतानाच म्हणजे एखाद्या जन्मात अवचिततेने चिंतनात जीव स्वतःला शिव जाणून शिवत्वाचा शिवोपभोग घेऊ लागला की, म्हणजे जीव जेव्हा ज्ञानाने जीव म्हणून आपण नसून शिव समजतो आणि जीव शिवाचा उपभोग एकदा घेऊ लागला म्हणजे की खऱ्या अर्थाने तो ब्रह्म म्हणून ब्राह्मी भावात ब्रह्माचा उपभोग घेतो आणि अशा वेळेलाच त्याला अमृतत्व प्राप्त होते. परंतु माझी एक शंका आहे, अमृतत्व म्हणजे काय? त्या खेरीजही थोडे आत्मतत्वाबाबत अधिक काही आपण मला सांगावे व माझी आत्मजाणीव समृद्ध करावी. तो आता साधू बोलतो, तो बोलतो, अमृतत्व किंवा अमर होणे म्हणजे न मरणे नाही. शरीर जन्म घेते व ते नष्टही होते व होणार हे निश्चित. अमृतत्व म्हणजे पुन्हा जन्माला न येणे. जन्माला मृत्यू चिकटलेला असतो. जन्म मृत्यू म्हणजे शरीरा सवे त्याच्या येण्याबरोबर त्याचे जाणे निश्चित असणे. मात्र जीव अस्मिन हंसहा म्हणून वेगळा न राहता परमहंस म्हणून ज्ञानाने ब्रह्मरूप झाला की, म्हणजे हंसहा सोहम, जो जीव आहे तो सोहम म्हणजे तोच तो भूमा किंवा तेच ते विराट परब्रह्म यामध्ये जीव लीन झाला की अशा ब्रह्मज्ञानी माणसाला संदर्भित जन्म म्हणजे ज्या जन्मात त्याला ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली तो जन्म संपल्यावर पुन्हा शरीर धारणा करून या पृथ्वीवर येण्याची आवश्यकता नष्ट होते. म्हणूनच अमृतत्व म्हणजे न मरणे नव्हे तर अमृतत्व म्हणजे पुन्हा जन्माला न येणे. जन्म मरण चक्रातून शरीर धारण व त्याग यामधून कायमची सुटका होणे म्हणजे अमृतत्व किंवा अमरत्व. काल आपण श्वेतरोपनिषद अध्याय 1 मंत्र 6 पाहिला. अशाच अर्थाचे मंत्र श्री भगवद्गीता अध्याय 13 मध्ये क्षेत्रज्ञ योगात आपल्याला आढळतात. पहा आणि अर्थही ऐका. 30वा श्लोक आहे किंवा मंत्र आहे, यदा भूत पृथक भाव मेकस्त मनुपश्यती तथैव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा सर्व जीव भिन्नत्वे दिसती परी एकमेव आत्मी ते स्थित असती. आत्मविस्तारे जीव जगत कृतक विस्तार जाणती ते ब्रह्मपदा पावती. सर्व जीव जरी भिन्नत्वान दिसले तरी ते एकमेव आत्म्यातच एक म्हणूनच स्थित असतात. आत्म्याचा विस्तार होताना म्हणजे ब्रह्माचा विस्तार होताना त्या आत्म्यातील जे संपुट असतं, साठवलेलं असतं ते विस्तारित होतं. म्हणून आत्मविस्ताराबरोबर जीव जगत हा जो विस्तार होतो तो कृतक म्हणजे खोटा विस्तार आहे असं जाणून सर्व जीव भिन्नत्वाने दिसले तरी ते मूलतः आत्माच आहे असे जे जाणतात ते ब्रह्मपदाला पावतात. म्हणून सर्व जीव भिन्नत्वे दिसती परी एकमेव आत्मी ते स्थित असती. आत्मविस्तारे जीव जगत कृतक विस्तार जाणती ते ब्रह्मपदा पावती. आणि असे झाल्याने त्यांना म्हणजे अशा ज्ञान्यांना पुनर्जन्म नसतो. हेच ते अमृतत्व. भगवान कृष्ण पुढे म्हणतात, अनादित्वार निगुणत्वात परमात्मा अव्यमयया शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. अर्जुना, अनादि निर्गुण अविकारी परमात्मा नित्य जो असे शरीरांतरी जरी वसे तरी अकर्ता कर्म बंधरहितची असे. हा जो अनादि निर्गुण अविनात्मा अविकारी परमात्मा आहे हा अनादि निर्गुण अविकारी म्हणजे ज्याच्यात बदल होत नाही
असा परमात्मा आहे. तो नित्य असतो आणि प्रत्येक शरीरामध्ये जरी तो वसला तरी त्या शरीरामध्ये असून सुद्धा तो अकर्ता, स्वतः काही न करणारा असतो आणि त्या जीवाने केलेल्या कर्मबंधाचा त्याला लेप होत नाही. कर्मबंधाने तो बांधला जात नाही. म्हणून अनादित्वात निगुणत्वात परमात्मा अव्ययम अयमव्यय, अनादित्वात निगुणत्वात परमात्मा अयमव्यय, शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते कौंतेय. अर्जुना अनादि निर्गुण अविकारी परमात्मा नित्य जो असे, शरीरांतरी जरी वसे तरी अकर्ता कर्मबंध रहितची असे. हा अनादि अविकारी आणि नित्य परमात्मा शरीरात जरी असला तरी तो स्वतः काही न करणारा अकर्ता असतो आणि त्या कारणाने कुठल्याही कर्माच्या बंधनापासून तो वेगळा असतो. पुढे भगवान कृष्ण म्हणतात 32व्या श्लोकामध्ये किंवा मंत्रामध्ये, यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तदात्मा नोपलिप्यते. अतिसूक्ष्म आकाशराही सर्व वस्तूत परी अलिप्तची असे, सर्व देही तैसा सूक्ष्मात्मा वसे परिदेह गुण अलिप्तची असे. परिदेह गुण अलिंपतची असे. हा लिंपित अलिंपित म्हणून अलिंपित असा शब्द बनवलेला आहे. अतिसूक्ष्म आकाश राही सर्व वस्तूत परी अलिप्तची असे, सर्व देही तैसा सूक्ष्मात्मा वसे परिदेह गुण अलिंपितची असे. हा देह गुणाचा ज्याला लेप झाला नाही असा असतो. जसं अतिसूक्ष्म आकाश सर्व वस्तूत असतं परंतु आकाशाला काही चिकटत नाही, तसा सर्व देहामध्ये सूक्ष्मात्मा राहतो परंतु देहगुणापासून तो अलिंपित म्हणजे देहगुणापासून तो वेगळा असतो. तर प्राध्यापक हो, एकदा का जीवाचे भिन्नत्व संपले की पुनर्जन्म नाही म्हणजे अमृतत्व हे ज्या जन्मात पूर्णत्वाने जाणून तसे पूर्ण ब्रह्मरूप असणे संभवते तेव्हा आणि तत्क्षणी जीव शिवरूप होतो. तो हंस म्हणून वेगळा जीव म्हणून न राहता सोहम रूपे दॅट म्हणजे ब्रह्मपदी कायमस्वरूपी विराजित होतो. हे ब्रह्म म्हणजे आत्मा सर्व जीवांच्या हृदयात असला तरी तो स्वतः अकर्ता, कर्तृत्व भाव रहित आणि कर्मबंधनात न अडकलेला पूर्ण स्वतंत्रच असतो. हा आत्मा अनादि निर्गुण अविकारी अव्यय म्हणजे अपरिवर्तनीय व अविनाशीच असतो. जसे सूक्ष्म रूपे आकाश सर्वत्र सर्व वस्तू असूनही ते स्वतः अलिप्तच असते, तसा हृदयस्थ सूक्ष्म आत्मा सर्व जीवात असूनही तो देहगुण लिंपित नसतो म्हणजे देहगुणाने लिंपलेला नसतो. तो गुणाकार्यांचे पलीकडेच असतो. आपण या आत्मचिंतनात सदैव राहा आणि आपले जीवन कार्य सार्थकी लावा. आपल्या विद्यार्थ्यांनाही आपल्यासारखे उन्नत होण्याच्या दिशेने सहाय्यभूत व्हा. आता हे चिंतन संपल्या त्या माळाच्या पूर्वेला असलेल्या पर्वत शिखरावर एक गरुड उंच भरारी घेऊन तेथे निर्धाराने जाऊन स्थानापन्न झाला. त्या माळाच्या पूर्वेला असलेल्या पर्वत शिखरावर एक गरुड उंच भरारी घेऊन तेथे निर्धाराने स्थानापन्न झाला. बहुधा आपले प्राध्यापकच वैनतेय भरारीच्या रूपाने आपला उन्नत भाव उजागर करीत असावेत. अस्तु.